नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी जो टॉपिक घेऊन आलाय तो म्हणजे इयत्ता 9वी साठीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील सेट नावाचा चॅप्टर आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आज कव्हर करणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. तर सुरुवातीला आपल्याला सेट म्हणजे काय ही गोष्ट माहिती. सेटला मराठीमध्ये आपण म्हणतो संच, एखाद्या वस्तूंचा संच किंवा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणू शकतो सेट, राईट. आता या ठिकाणी पहा, सेट लिहिण्याच्या आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो लिस्टिंग मेथड किंवा त्याला आपण रोस्टर मेथड असंही म्हणतो, जे की आपल्याला या ठिकाणी पहिल्याच गोष्टी रायटिंग रोस्टर फॉर्म म्हणजे आपल्याला लिस्ट मेथड मध्ये लिहायचं. दुसरी गोष्ट असते तो म्हणजे आपल्याला रूल मेथड किंवा ज्याला आपण म्हणतो सेट बिल्डर फॉर्म. ओके, तर सेट आपल्याला दोन पद्धतीने लिहितात. तर यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत, मराठीमध्ये आपल्याला त्याला असं म्हणतात. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला तो म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो लिस्टिंग मेथड. ठीक आहे, लिस्ट मेथड मध्ये आपल्याला काय करायचं लिहायचं. आपल्याला क्वेश्चन हा जो दिलाय तो सेट बिल्डर किंवा रूल मेथड मध्ये, थोडक्यात आपल्याला एक रूल दिलेला असतो, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, यादी पद्धतीमध्ये तो सेट लिहायचा असतो. जसं की पहिला तुम्ही पाहू शकता, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. ओके, इव्हन नॅचरल नंबर संख्या ज्या आहेत त्यांचा आपल्याला सेट लिहायचा. तर आपण त्याला कोणतेही नाव देऊ शकतो तुम्ही. ओके, तर ह्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट लिहू शकता, आपल्याला जर सेट डिनोट करायचा असेल तर तो कॅपिटल लेटरने डिनोट केलेला जातो. ठीक आहे, जसं की एबीसीडी या कॅपिटल लेटरने, आणि सेट मधील जर जे केले म्हणजे असेल तर स्मॉल लेटरने डिनोट केले जातात, राईट. तर आपण ए हा सेट म्हणू याला. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे कोणत्या, नैसर्गिक संख्या आहेत परंतु कशा, इव्हन नंबर, ज्याला आपण म्हणतो समनैसर्गिक संख्या. बरोबर, म्हणजे त्या कोणत्या येतील, 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने तो सेट काय होणार आहे, पुढे वाढत वाढत जाणार आहे, राईट. म्हणजे ए सेट काय येणार आहे, 2, 4, 6, 8 डॉट डॉट डॉट, राईट. नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे पहा, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 15. म्हणजे काय, इव्हन प्राईम नंबर्स, इव्हन मीन्स सम, प्राईम मीन्स मूळ संख्या. सम मूळ संख्या कितीपासून, 1 पासून तर 50 पर्यंत. परंतु आपल्याला एक गोष्ट माहित असेल की देअर इज ओनली इव्हन प्राईम नंबर विच इज 2. म्हणजे काय, दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे. त्याच्यामुळे जरी इथे 1 ते 50 दिलं असेल तर एकच आहे, ती म्हणजे कोणती, 2. तर आपण लिहिणार त्याला आपण म्हणू शकतो सपोज दी इज द सेट ऑफ 2, राईट. म्हणजे सिंगल सेट ज्याला आपण म्हणणार आहे पुढे, म्हणजे याच्यामध्ये एकच एलिमेंट येणार आहे, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 15. इथे तुम्हाला पुढे दुसरं कोणतंही आलं असतं 1 to 100 काही, पण तरी पण आन्सर काय असतं आपलं 2, बिकॉज 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. गॉट इट. तर नेक्स्ट नंबर क्वेश्चन नंबर 3 आहे तो म्हणजे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. तर निगेटिव्ह इंटिजर्सचा सेट आपण त्याला सपोज म्हणू सी. सी इज द सेट ऑफ, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. आता इंटिजर्स म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती, जसं की पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि जे काही झिरो आहे हा सर्व मिळून काय असतं इंटिजर्स म्हणतो, आपण नंबर लाईन म्हणतो, राईट, नंबर लाईन वरील. तर इंटिजर्स मध्ये आपल्याला कोणते निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय आपण लिहिणार सपोज -1, -2, -3 अशा पद्धतीने डॉट डॉट डॉट, राईट ना. जेवढे जेवढे निगेटिव्ह आहेत त्यांना निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे तो सेट काय झाला, सी द सेट ऑफ -1, -2, -3 डॉट डॉट डॉट, राईट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला, 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम दॅट इज सूर. सूरचे जे काही 7 बेसिक आहेत तर आपण म्हणतो सरगमचे सूर आहे, जसं की सा रे ग म प ध नि, राईट ना. तर सा रे ग म प ध नि सा, हा डबल नाही घ्यायचा, एकदाच घ्यायचा आहे. म्हणजे आपलं काय होईल, त्याला आपण सपोज डी सेट म्हणूया. डी इज द सेट ऑफ सा रे ग म प ध आणि नि, राईट. अशा पद्धतीने हा काय झालेला डी सेट तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आपल्याला सिम्बॉल मध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, आपल्याला काय करायचे वर्ड मध्ये लिहायचे. ओके, शब्दामध्ये लिहायचे. जसं की पहिल्या ठिकाणी 4/3 बिलॉंग्स टू क्यू. तुम्ही वाचन करताना करू शकता की 4/3 बिलॉंग्स टू क्यू, हे बिलॉंग्स टू चं चिन्ह आहे आणि त्याच्यावरती जर रेश मारली तर डज नॉट बिलॉंग्स टू, राईट. तर 4/3 बिलॉंग्स टू क्यू म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. बिलॉंग्स टू क्यू म्हणजे क्यू मधील आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. 4/3 हा क्यू चा एलिमेंट आहे. म्हणजे इथे असं लिहिणार आपण 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट कोणता, क्यू, राईट. 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. ओके, सेम त्या पद्धतीने लिहायचं असेल तर -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. तर आपण कसं लिहिणार, -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट n. बरोबर ना. जसं की इथं
एलिमेंट होता इथं नाहीये, मग आपण केलं ना -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट कोणता n, राइट. -2 is not an element of set n. And the last third one is P is the set of all p's such that P is an odd number. याचं वाचन पहा कसं केलं जातं. P is the set of all p's such that P is an odd number, right. इथे आपण असे लिहू P is the set of all p's. P apostrophe s म्हणता येईल, all p's सर्व p. P is the set of all p's. हे म्हणजे such that P is an odd number. Such that P is an odd number, right? Odd number. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सिम्बॉलिक स्टेटमेंट दिले तर ते आपल्याला वर्ड मध्ये लिहायचे आहेत. ओके. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. तो म्हणजे राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला काय करायचंय, आपल्या मनाने कोणतेही दोन सेट घ्यायचे जे लिस्टिंग मेथड मध्ये पण लिहायचे आणि रूल मेथड मध्ये पण लिहायचे. ओके. जसे की पहा मी एक एक्झाम्पल घेतोय. सपोज आपण लिहू ए इज द सेट ऑफ odd numbers between 10 and 20. समजा हा एक सेट आहे, ठीक आहे. A is the set of odd numbers between 10 and 20. 10 आणि 20 यांच्यामध्ये जे काही ऑड नंबर्स आहे अशा संख्यांचा आपण संच घेतला. तर आपल्याला हा कोणत्या मेथड मध्ये झाला, हा झाला आपला रूल मेथड मध्ये, बरोबर ना. तो जर आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा असेल तर कसं लिहिणार आपण, लिस्ट मेथडने त्याला लिहिता येईल ए इज द सेट ऑफ ऑड नंबर्स कोणत्या कोणत्या 10 आणि 20 मध्ये. तर आपल्याला माहिती 11, 13, 15, 17 आणि 19, बरोबर ना. ही झाली आपली लिस्टिंग मेथड, राईट. म्हणजे सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 10 अँड 20 तो अशा पद्धतीने आपण लिहिला. ओके. दुसरं आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज बी इज द सेट ऑफ वर्ड या सेट ऑफ लेटर्स. Okay, B is the set of letter of word. Suppose division. डिव्हिजन हा एक शब्द आहे, त्याच्यामधील जे अक्षर असतील त्यांच्यामधील अक्षरांचा संच ज्याला आपण म्हणतो सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड डिव्हिजन. तर या शब्दातील अक्षरांचा संच आपण याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे तो काय होईल पहा, हा झाला आपला रूल मेथड मध्ये. आता त्याला आपण लिस्टिंग मेथड मध्ये लिहू. लिस्ट मेथड मध्ये लिहिताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की डबल नाही झाला पाहिजे, जसं की रिपीट नाही झाला पाहिजे, राईट. जसं की डी एकदाचे आपण एकदाच लिहिणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर आय जर पाहिलं तर किती वेळा आहे, 2-3 वेळा आलाय, राईट ना. तरी पण आपण काय एकदाच लिहिणार आहोत, डी आय. त्यानंतर व्ही, त्यानंतर यस, त्याच्यानंतर आय घेणार नाही आपण, नंतर ओ आणि एन, बरोबर आहे. डी आय व्ही एस ओ एन. कारण जो जास्त वेळा रिपीट झालाय त्याला आपण घ्यायचं नाही, किती वेळा रिपीट झाला तरी तो एकदाच घ्यायचा, राईट ना. म्हणजे अशा पद्धतीने आपण बी सेट लिहिला, डी आय व्ही एस ओ एन. हा कोणत्या मेथडने लिहिला आपण, लिस्ट मेथडने. आणि आपल्याला हा आहे रूल मेथड मध्ये. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आपल्याला काय करायचंय, लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. आपल्याला जे दिलेले आहेत ते सेट आपल्याला म्हणते सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड मध्ये दिले, आपल्याला ते यादी पद्धतीमध्ये लिहायचे. जसे की पहिला आहे तो म्हणजे ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. म्हणजे काय, भारतीय सौर वर्षातील जे काही महिने ज्याला आपण मराठी महिने असं म्हणतो त्यांची आपल्याला यादी करायची. जसं की पहा तुम्हाला माहित असेल चैत्र वैशाख ज्येष्ठ, राईट ना. त्या पद्धतीने आपण लिहू ए इज द सेट ऑफ, सुरुवातीला चैत्र, त्याच्यानंतर वैशाख, त्याच्यानंतर ज्येष्ठ, त्याच्यानंतर आषाढ, आषाढ, त्याच्यानंतर श्रावण, त्याच्यानंतर भाद्रपद, बरोबर ना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. त्यानंतर आश्विन,
त्याच्यानंतर कार्तिक, त्याच्यानंतर मार्गशीर्ष, त्याच्यानंतर पौष, त्याच्यानंतर माघ आणि फाल्गुन. बरोबर आहे. मला झाली पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर अशा पद्धतीने हे जे मराठी महिने येतात त्यांचा आपल्याला सेट लिहायचा होता. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ओके. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा आपल्याला संच लिहायचा आहे. त्याला आपण म्हणू सपोज बी. बी इज द सेट ऑफ. आता या ठिकाणी काय करायचे, याच्यातले सर्व लेटर घ्यायचे, फक्त रिपीट नाही करायचे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यम दोनदा आलेले आपण एकदाच घेणार आहोत, किंवा या ठिकाणी ई पण दोनदा आले आपण काय घेणार आहोत, एकदाच लिहिणार आहोत. राईट ना. म्हणजे आपला सेट काय होईल पहा, सी, त्यानंतर ओ, नंतर यम, नंतर पी, एल, त्याच्यानंतर ई. राईट. ई नंतर रिपीट झाला, एम पण रिपीट झाला नाही घेणार. त्याच्यानंतर एन आणि टी. सी ओ एम पी एल ई एन टी. सर्वचे सर्व लेटर आले पाहिजे, फक्त रिपीट नाही झाला पाहिजे. बरोबर. त्याला व्हायचं लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. तर हा आहे सेट बी. त्यानंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, जे आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो माणसाची, तर ते कोणते कोणते असतात बघा. त्याला आपण सेट सी म्हणू. कोणत्याही सेटचं नाव दिलं तरी चालेल. जसं की तुम्हाला माहिती कोणते कोणते येतं, आईज, इयर, टंग, स्किन. त्याच्यानंतर अजून हे पहा, सुरुवात करू आपण. स्किन, त्याच्यानंतर आईज, त्याच्यानंतर इयर. बरोबर. स्किन, आईज, इयर. त्याच्यानंतर टंग आणि शेवटचा नोज. तर अशा पद्धतीने स्किन, आईज, इयर, टंग, नोज. 1 2 3 4 5 हे काय येतं, ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स आहेत, त्यांचा आपल्याला सेट लिहायचा होता. त्यानंतर पुढे पहा, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत ज्या प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला लिहायचे. जसे की सुरुवात माहिती तुम्हाला कुठून होते, 1 इज नायदर प्राईम नॉट कॉम्पोजिट. ओके. तर आपण सुरुवात 2 पासून करा. 2 इज द ओनली वन प्राईम नंबर. त्याच्यानंतर 3, त्या सेटला आपण काहीतरी नाव देऊ, सपोज डी इज द सेट ऑफ 2 3. त्यानंतर 5 7 9 येणार नाही. राईट. 2 3 5 7. त्याच्यानंतर 11 13. त्यानंतर पुढचा कोणता येणार आहे, 15 9 69 70. त्याच्यानंतर 19. तर हे झाले 1 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर्स. 2 3 5 7 11 13 79 19. राईट. त्यानंतर पहा नेक्स्ट सेट आहे नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये जेवढे खंड आहेत त्या खंडांची आपल्याला नावं लिहायची, तो आपल्याला सेट लिहायचा. जसं की आपल्याला माहितीये किती खंड आहेत, एकूण 7 खंड आहेत. जसं की तुम्ही बघू शकता आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, त्यानंतर अमेरिकेचा नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. ओके. आपण सुरुवात करू. आशिया, आशिया, आफ्रिका, त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल ऑस्ट्रेलिया, त्यानंतर युरोप. ठीक आहे. हे 4, 1 2 3 4 युरोप. त्याच्यानंतर अंटार्क्टिका, त्याच्यानंतर अमेरिकेचे दोन, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. राईट. अशा पद्धतीने आपण काय केले, सर्व खंड लिहिलेले आहेत. ते म्हणजे इज द सेट ऑफ एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आपल्याला काय दिले, लिस्टिंग मेथड मध्ये दिलेलं, आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचे. ओके. तर पहिला क्वेश्चन पहा, तो म्हणजे इज द सेट ऑफ 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. तुम्ही जर पाहिले हे जे नंबर आपल्याला दिलेले आहेत तर ते कशाचे येतं, ते आपल्याला स्क्वेअर नंबर दिसतात. राईट ना. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, अशा पद्धतीने टोटल किती आहे, 10 चा स्क्वेअर आहे. राईट. म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आपल्याला दिलेला आहे. तर हे आपण लिहिणार कसं लिहिणार, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. हा एक्स तुम्ही एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, काही पण घेऊ शकता. राईट. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर.
एक्स म्हणजे काय, हा स्क्वेअर आहे कोणाचा, एनचा स्क्वेअर, आणि एन कोणते कोणते आपण पुढे लिहिणार आहोत, एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर अँड एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, कारण ही जी संख्या असणार एन कोणती आहे, नैसर्गिक नॅचरल नंबर्स आहेत, एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड एन इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा लहान. स्मॉलर दॅन इक्वल टू म्हणजे काय, त्याच्यामध्ये 10 पण इन्क्लूड होणार आहेत, किंवा तुम्ही स्मॉलर दॅन 11 असं पण लिहू शकता. ओके, तो सेट आहे पहा, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर अँड एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड एन इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 10. याचा अर्थ समजलाय का, खूप सिंपल आहे. म्हणजे एक्स असा संख्यांचा सेट आहे की तो म्हणजे एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, तो काय कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर आहे, मग कोणत्या संख्येचा एनचा, आणि त्या संख्या कोणत्या नॅचरल नंबर आहेत, आणि कोणत्या 10 किंवा 10 पेक्षा कमी असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा वर्ग आहे. राईट. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे बी. बी इज द सेट ऑफ 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तुम्ही जर पाहिलं तर हे 6च्या पटीमध्ये पहा, 6 1 6 6 2 12 6 3 18 अशा पद्धतीने 6 8 48, म्हणजे मल्टिपल ऑफ 6 आपल्याला म्हणता येईल. ओके, तर आपण तो सेट अशा पद्धतीने लिहू, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू व्हॉट 6n, म्हणजे 6च्या पटीमध्ये. जसं आपण इथे यांचा वर्ग केला होता तर यांना किती मल्टिप्लाय केलं, 6 ला मल्टिप्लाय केला, म्हणजे 6च्या पटीमध्ये. तर एक्स इज इक्वल टू 6n, आणि आपल्याला म्हणता येईल एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, कारण त्या नैसर्गिक संख्या येतात, आणि एन ची जी संख्या येतात 6 8 48, म्हणजे 8 पर्यंतच आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल एन इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 8, किंवा तुम्ही म्हणू शकता एन इज स्मॉलर दॅन 9, त्याच्यामध्ये 8 पण इन्क्लूड होतात. म्हणजे बा एन ची व्हॅल्यू जर आपण 1 2 3 4 6 त्याच्यानंतर 5 6 7 8 9 9 नाही तर 8 पर्यंत जरी घेतल्या तरी आपल्याला व्हॅल्यू येणार आहे. जशी 1 व्हॅल्यू घेतली 6 1 जा 6 6 2 जा 12 अशा पद्धतीने 6 8 जा 48, तर म्हणजे n इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 8 आणि x इज इक्वल टू 6n अशा पद्धतीने आपल्याला सेट यावं लागेल. त्यानंतर थर्ड आहे तो म्हणजे सी इज द सेट ऑफ SMILE. तुम्ही जर पाहिलं तर हा स्माइल या वर्ड मधील लेटर्स आहेत, राईट ना, ते आपण लिहिताना असं लिहिणार, सी इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is a letter in the word कोणता, स्माइल. राईट, म्हणजे स्माइल या शब्दातील अक्षरांचा संचय. x is the set of all x such that x is a letter in the word smile. ओके, त्यानंतर लास्ट आहे तो म्हणजे डी, सॉरी सेकंड लास्ट. डी इज द सेट ऑफ संडे, मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. राईट, हे जे आहे ते म्हणजे काय आपले आठवड्याचे दिवस आहेत, राईट ना, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की डी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ वीक. एक्स इज अ डे ऑफ वीक, आठवड्याचे दिवस. वीकचं स्पेलिंग WEE केल्या, वीक म्हणजे आठवडा, WEA केले, ते नाही लिहायचं, इट इज वर्क, वीकनेस. तर डी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ वीक. त्यानंतर पुढे शेवटचा आहे तो म्हणजे एक्स इज द सेट ऑफ AET. या AET या 3 अक्षरांचा संचय. तर तुमच्या लक्षात येईल की हा टी या शब्दातील अक्षर आहे, टी किंवा तुम्ही इट असं म्हणू शकता. ओके, तर त्याचा आन्सर लिहिताना कसं लिहिणार, एक्स इज द सेट ऑफ, आता या ठिकाणी आपण इथं ऑलरेडी एक्स येतो, दुसरं एक घेऊ YU. एक्स इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट Y इज अ लेटर इन द वर्ड कोणता, टी किंवा तुम्ही इट म्हणा, TEA. ठीक आहे, टी या शब्दातील अक्षरांचा तो काय आहे, संच आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद. तसेच आपल्या मित्रांना